quarter turn belt drive. Okay, after that, next drive is quarter turn belt drive. The quarter turn belt drive also known as right angle belt drive. तर राईट अँगल मध्ये जर आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर आपल्याला क्वार्टर टर्न बेल्ट ड्राईव्ह आपल्याला माउंट करायला लागणार, आपल्याला इन्स्टॉल करायला लागणार. तर त्यासाठी आता इथे जर तुम्हाला बघितलं हा शाफ्ट असा आहे आणि हा शाफ्ट असा आहे, म्हणजे हा जर ॲक्सिस बघितला तर हा राईट अँगल होतो. ओके, सो इथून पॉवर ट्रान्समिट अशी करायची आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, इथे एक गाईड पुली आहे आणि इथून शाफ्ट आहे, इथं शाफ्ट आहे, ह्याच्या शाफ्टमधून इथून गाईड पुली इथून इकडं बेल्ट काय केलेला आहे, गाईड पुली थ्रू केलेला आहे. किंवा क्वार्टर टर्न बेल्ट ड्राईव्ह डायरेक्ट गाईड पुली न घेता अशा पद्धतीने इथं इथं दिसते तुम्हाला हा शाफ्ट आणि हा शाफ्ट आणि हे दोन्हींचं जर बघितलं तर राईट अँगल मध्ये ते दोन शाफ्ट आहेत आणि ही जी पॉवर अशा पद्धतीने ही ट्रान्समिट झालेली आहे. ओके, सो दिस इज अ क्वार्टर टर्न बेल्ट ड्राईव्ह. नेक्स्ट इज बेल्ट ड्राईव्ह विथ ॲडलर पुली. आता belt drive with an Adler pulley shown figure used with shaft arranged parallel when open belt drive cannot be used due to small angle of contact on the smaller pulley. This type of drive is provided to obtain high velocity ratio with the required belt tension cannot be obtained by other means. Okay, तर बेल्ट टेन्शन इन्क्रीज करण्यासाठी आणि पॉवर मॅक्झिमम पॉवर काय ट्रान्समिट करण्यासाठी आपण बेल्ट ड्राईव्ह विथ ॲडलेर पुली आपण इन्स्टॉल करतो. तर इथे एक पुली आहे, इथे एक पुली आहे आणि ही छोटी जी आहे ती ॲडलेर पुली आहे इथं. ओके, आणि बेल्ट ड्राईव्ह हा इथून इथून असा याला काय केलेलं आहे, या सपोर्टिव्ह ॲडलेर म्हणजे एक सपोर्ट म्हणून इथं वापरलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय होते की शाफ्ट पॅरलल आहेत. महत्वाचं काय, शाफ्ट कसे आहेत बघा, पॅरलल आहेत एकमेकाला आणि पॉवर ट्रान्समिट करायचे आहे. अशा पद्धतीला आपण बेल्ट ड्राईव्ह विथ ॲडलर पुली हे ड्राईव्ह वापरतो. ओके, सो it transmit motion when it is desired to transmit motion from one shaft to several shaft all arranged in parallel belt drive with many Adler pulleys. जर समजा एका शाफ्ट मधून भरपूर शाफ्ट असेल आणि ते पॅरलल असतील तर त्याला सुद्धा आपण ॲडलेर पुली थ्रू आपण काय करू शकतो, हे अशा पद्धतीने बघा. इथे एक शाफ्ट आहे, इथे एक शाफ्ट आहे, त्यानंतर 1 2 3 1 2 3 तीन शाफ्ट आहेत आणि इथं तुम्हाला दिसतंय हे ॲडलर पुली या आहेत, ज्या ॲडलर पुली बघा. इथे एक ॲडलर पुली आहे, इथे एक आहे, इथे एक आणि इथे 4 ॲडलर पुली वापरलेले आहेत आणि अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, पॉवर ट्रान्समिट जे एका शाफ्ट कडून तीन शाफ्ट एका शाफ्टची पॉवर ही तीन शाफ्टला इथं पॅरलली शाफ्ट जे माउंट केले त्याला आपण दिलेले आहे. ओके, सो इथं आपण काय वापरणार आहे, ॲडलेर पुली. ओके, सो त्यामुळे बेल्ट टेन्शन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतं आणि पॉवर जी ट्रान्समिट होणार आहे ती म्हणजे बेल्ट लूज राहत नाही आणि पॉवर ट्रान्समिट जी आहे ती मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट होते. ओके, अशा पद्धतीनं बेल्ट ड्राईव्ह विथ ॲडलर पुलीचा उपयोग केलेला आहे. ओके ओके, नेक्स्ट इज अ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. आता कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह मध्ये बघा, so this is a compound belt drive. Okay, compound belt drive as shown figure, it is used when power is transmitted from one shaft to another through a number of pulleys. आता काय केलेलं आहे बघा, आता मी कंपाऊंड म्हणतोय, कंपाऊंड म्हणजे काय, मेनी. ओके, मोर दॅन वन. कंपाऊंड म्हणजे करणे म्हणजे मोर दॅन वन किंवा एकत्र करणे, कंपाऊंडिंग करणे म्हणजे एकत्र करणे. आता इथं काय केलेलं आहे बघा, इथं एक शाफ्ट आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे, तीन शाफ्ट आहेत. पहिल्या शाफ्टची पॉवर या शाफ्टला येणार, या शाफ्टची पॉवर या शाफ्टला येणार. अशा पद्धतीनं आता इथं बघा हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट आहे, तिन्ही एकमेकाला पॅरलल आहेत आणि या शाफ्टवर काय केलं आहे, इथून ही पॉवर ट्रान्समिट केली आणि इथून ही पॉवर ट्रान्समिट केलेली आहे. ओके, सो दिस इज अ कंपाऊंड, याला म्हणायचं कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. हा ड्रायव्हर, ओके, आणि हा छोटा आहे तो ड्रिवन आणि म्हणजे हा ड्रायव्हर हा ड्रिवन इथं पॉवर देणार, इथून पॉवर या सेम शाफ्ट या शाफ्टला पॉवर मिळाली, हे शाफ्ट फिरायला लागला की ह्याच्यावर अजून एक आपण काय केलेलं आहे, याला आपण ड्रायव्हरच म्हणू शकतो आता, आणि हा ड्रिवन.
म्हणजे या ड्रायव्हर हा ड्रिव्हन, हा ड्रायव्हर हा ड्रिव्हन. ओके, हा आणि हा ड्रायव्हर आणि हा ड्रिव्हन असं आपण म्हणू शकतो. ओके, सो चार इथं टोटल पुली आहेत आणि बेल्ट दोन आहेत. ओके, आणि शाफ्ट आहेत तीन. दिस इज अ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. ओके, आफ्टर दॅट स्टिप्ड ऑर कोन पुली ड्राईव्ह. स्टिप्ड ऑर कोन पुली ड्राईव्ह मध्ये बघा काय आहे. सो स्टेप्ड और कोन पुली ड्राईव्ह शोन फिगर. आता इथं तुम्हाला दिसते स्टेप्ड और कोन पुली ड्राईव्ह. आता स्टेप किंवा कोन पुली ड्राईव्ह ही कशासाठी वापरणार, तर चेंजिंग द स्पीड ऑफ ड्रिव्हन शाफ्ट व्हाईल मेन और ड्रायव्हिंग शाफ्ट रन्स ॲट कॉन्स्टंट स्पीड. दिस इज कम्प्लिश बाय शिफ्टिंग द बेल्ट फ्रॉम वन पार्ट ऑफ स्टेप्स टू अदर. आता एकसारखं स्पीड मिळालेलं आहे. ओके, कॉन्स्टंट स्पीड आहे ड्रिव्हन शाफ्ट. तर आपल्याला काय करायचं आहे, ड्रायव्हिंग शाफ्टचं म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आहे आणि कॉन्स्टंट स्पीडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चेंजिंग करायचं आहे म्हणजे शाफ्टचं स्पीड चेंज करायचं आहे. ओके, तर त्यावेळी आपण काय करू शकतोय, पुली वेगवेगळ्या डायमीटरच्या आपण वापरू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपण तो शिफ्ट करू शकतोय. स्टेप पुली म्हणतो आपण त्याला. आपण बेल्ट काय करू शकतोय, शिफ्ट करू शकतोय. तर इथं तुम्हाला स्टेप बघा इथं. आता इथं कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन आहे बघूया. बघा, हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट आहे. आता हा मेन और ड्रायव्हिंग शाफ्ट इथं दिसते, मेन और ड्रायव्हिंग शाफ्ट आहे. आता ह्याच्यावर काय केलेलं आहे, ही मोठी पुले आहे, त्यानंतर छोटे आहे, त्यानंतर छोटे आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर ह्याला कनेक्शन कसं आहे बघा, हे इथे मोठे, इथे छोटे, इथे छोटे. म्हणजे काय केलेलं आहे की स्पीड आपल्याला ह्या शाफ्ट न थांबवता, ओके, कॉन्स्टंट स्पीड आहे. ह्या कॉन्स्टंट स्पीड मध्ये मात्र आपल्याला काय स्पीड चेंज करायचं असेल तर आपण असं पुलींचं डायमीटर जे आहे वेगवेगळ्या डायमीटरवर बेल्ट आपण अरेंज करून म्हणजे शिफ्ट करून आपण काय करू शकतो, स्पीड कमी जास्त करू शकतो. ओके, म्हणून याला आपण म्हणतो कोन पुली किंवा त्याला स्टेप्ड, असे स्टेप आहेत ना, बघा स्टेप आहेत त्यामुळे आपल्याला स्टेप्ड और कोन पुली ड्राईव्ह आपण त्याला म्हणतो. After that, fast and loose pulley drive. A fast and loose pulley drive shown figure, it is used when driven or machine shaft is to be started or stopped when even ever desired without interfering with the driving shaft. A pulley which is key to the machine shaft is called fast pulley. बघा, आता फास्ट अँड लूज पुली आपण म्हणजे जे यूज करतोय त्याच्यामध्ये मशीन शाफ्ट किंवा ड्रिव्हन आपण जे म्हणतोय, हा स्टार्ट करतोय आपण स्टॉप करतोय. ओके, विदाउट ड्रायव्हिंग शाफ्टला इंटरफेअर न करता, ड्रायव्हिंग शाफ्ट कंटिन्युअसली फिरायला लागलाय त्याला शाफ्ट हे करता आपण काय करतोय, जी मशीन शाफ्ट आहे मशीनचा तो आपण काय करतोय, स्टॉप किंवा स्टार्ट करू शकतो. ओके, आता इथं बघा, लूज पुली रन्स फ्रीली ओव्हर द मशीन शाफ्ट अँड इज incapable of transmitting any power. When the driven shaft is required to be stopped, the belt is pushed onto the loose pulley by means of sliding bar having belt forks. तर इथे तुम्हाला एक ड्रायव्हिंग पुली आणि लूज पुली आणि फास्ट पुली दिसते तुम्हाला. ओके, जस्ट आपल्याला शिफ्ट करायचं आहे. बेल्ट शिफ्ट केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, आपल्याला स्पीड जे आहे विदाउट ड्रायव्हिंग शाफ्टला इंटरफेअर न करता किंवा ड्रायव्हिंग शाफ्ट फिरायला लागलाय, हे कंटिन्युअस फिरायला लागलाय, ह्याला न हे करता आपण काय करू शकतो, हा बेल्ट लूज इथं आता लूज असणार आहे, तो फास्ट असणार आहे. इकडे जर आपण ट्रान्समिट केला तर तो काय होणार, स्पीड त्याला मिळणार आहे आणि इकडे ट्रान्समिट केला तर त्याला हा काय होणार, थांबणार आहे. ओके, किंवा याला स्पीड कमी मिळणार आहे. अशा पद्धतीने हा फास्ट अँड लूज पुली आपण वापरतो. ओके. Okay, next one is a velocity ratio of belt drive. So what is the velocity? Next one is a
velocity ratio of belt drive. आता velocity ratio म्हणजे काय बघा, it is the ratio between the velocities of driver and the follower or driven. दोन आता रेशो आहे, कशाचा रेशो आहे, व्हेलॉसिटीचा आहे. कशामधला रेशो आहे, व्हेलॉसिटी ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिवन शाफ्ट. ओके, इट इज मे बी एक्सप्रेस्ड मॅथमॅटिकली ॲज डिस्कस बिलो. आता कशा पद्धतीने मॅथमॅटिकली हे फॉर्म्युलेट करायचं किंवा आपण त्या पद्धतीने ते डिस्कस करू. ओके, सो हा रेशो आहे ड्रायव्हर आणि ड्रिवन मधला. सो पहिला आपण बघूया आता D1 म्हणजे काय. सो D1 म्हणजे काय, डायमीटर ऑफ ड्रायव्हर, अँड D2 म्हणजे काय, डायमीटर ऑफ ड्रिवन. डायमीटर ऑफ ड्रिवर, डायमीटर ऑफ ड्रायव्हर D1 आणि D2 डायमीटर ऑफ ड्रिवन. ड्रिवन म्हणजेच फॉलोअर, लक्षात ठेवा. ड्रिवन म्हणजेच फॉलोअर, ड्रायव्हर म्हणजे जो जिथून पॉवर येणार आहे आणि ज्याला मिळणार आहे तो फॉलोअर, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतोय, फॉलोअर किंवा ड्रिवन. आता बघा याच्यामध्ये, त्यानंतर D1 D2 झालं. आता आपण बघूया याच्यामध्ये हा डेटा बघा, N1 स्पीड ऑफ ड्रायव्हर इन RPM, N2 इज इक्वल टू स्पीड ऑफ फॉलोअर इन RPM, N2 is equal to speed of driver in RPM, and speed of driver in RPM and speed of follower in RPM असे N2 and N1 and N2 असे दोन मिळतात. Length of belt that passes over the driver in 1 minute. आता length of belt passes over the driver per minute किती आहे बघा, in 1 minute, pi D1 N1. आपण काय फॉर्म्युला आहे, length of belt that passes over the driver in 1 minute, pi D1 N1. म्हणजे सर्कम्फरन्स इंटू स्पीड आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो. ओके, सिमिलरली लेंथ ऑफ बेल्ट दॅट पासेस ओव्हर द फॉलोअर इन 1 मिनिट, पाय D2 N2. ओके, पाय D एरिया किंवा आपण पाय सर्कम्फरन्स पाय D2 किंवा आपण त्याला म्हणू शकतो पाय D2 इंटू N2 म्हणजे स्पीड. Since the length of belt passes over the driver in 1 minute is equal to length of belt that passes over the follower in 1 minute. आता आपण काय करू शकतो, बेल्ट लेंथ ऑफ बेल्ट पासेस ओव्हर द ड्रायव्हर इन 1 मिनिट. ड्रायव्हरनं एका मिनिटामध्ये किती स्पीड आपल्याला दिलेला आहे. ओके, 1 मिनिट किती मिळालेला आहे, आणि दॅट पासेस ओव्हर द फॉलोअर इन 1 मिनिट. ते स्पीड, सपोज हा ड्रायव्हर आहे आणि हा ड्रिव्हन आहे, आणि कंटिन्युअसली आपण बेल्ट याच्यामध्ये ट्रान्समिट करायला लावले, तर ड्रायव्हरचं जे स्पीड आहे ते पाय D1 N1. ओके, आणि याचं आहे ते पाय D2 N2. ओके, सो व्हेलॉसिटी रेशो आपल्याला काढायचा आहे. व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय, स्पीड रेशो दोन्ही मधला, ड्रायव्हर आणि ड्रिव्हन मधला. म्हणजेच आपण काय म्हणू शकतोय, व्हेलॉसिटी रेशो. आता इथं फॉर्म्युला काय झाला, इक्वल बघा, पाय D1 N1 इज इक्वल टू पाय D2 N2. ओके, कारण बेल्ट ड्रायव्हरचं स्पीड ड्रिव्हनला मिळणार. देन व्हेलॉसिटी रेशो जो आहे तर इथं काय करा, N2 डिवायडेड बाय N1 काय येणार, N2. आता हा पाय आणि पाय कॉन्स्टंट आहे, तो कॅन्सल होणार, राहणार फक्त D1 N1 इज इक्वल टू D2 N2. म्हणजेच काय होणार, N2 डिवायड बाय N1 इज इक्वल टू D2 तिकडे जाणार, D1 डिवायडेड बाय D2. D1 N1 is equal to D2 N2. So N2 upon N1 is equal to D2 upon D1.
d1 upon d2, सॉरी n2 upon n is equal to हा फॉर्म्युला आपल्याला मिळणार. वेन द थिकनेस ऑफ द बेल्ट इज कन्सिडर, समजा थिकनेस टी कन्सिडर केला आपण बेल्टचा, तर फक्त काय होणार आहे n2 अपॉन n1 स्पीड रेशो किंवा वेलोसिटी रेशो आपण म्हणूया d1 प्लस टी d2 प्लस टी. म्हणजे ह्याच्यात फक्त रेसिप्रोकल घ्यायचं, लक्षात ठेवा. n2 वर असेल, n1 खाली असेल तर d1 इकडे वर d2 खाली, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. ओके, म्हणजे याच्यावरून हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आणि फक्त थिकनेस ऍड केल्यानंतर प्लस टी करा, फक्त आहे ते फॉर्म्युल्यात प्लस टी केला की हा फॉर्म्युला मिळतो. ओके, आता असं पण असू शकतं की V1 आता कसं केलेलं आहे बघा, ते दिसतं तुम्हाला V1 हा आहे फॉर्म्युला V1 is equal to pi d1 n1 divided by 60 मीटर पर सेकंद. ओके, V is equal to pi आपल्याला माहिती आहे की वेलोसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्ह ऑब्टेन बाय डिस्कस पेरिफेरल वेलोसिटी समजा आपण पकडली, तर पेरिफेरल वेलोसिटी म्हणलं तर ड्रायव्हिंग पुलीची किती आहे V वेलोसिटी काय असते फॉर्म्युला पाय d1 n1 डिवाइड बाय 60, हे किती आहे मीटर पर सेकंद मध्ये. आणि V2 चं काय असणार आहे पाय d2 n2 डिवाइड बाय बघा V2 पाय d2 n2 डिवाइड बाय 60 मीटर पर सेकंद. मग देर इज अ नो स्लिप, आपण समजा स्लिप पकडलं नाही काहीच, म्हणजे 100% पॉवर आपण काय करतोय कन्सिडर करतोय की ड्रायव्हिंग कडनं ड्रिव्हन कडे 100% पॉवर गेली, त्या कंडिशन मध्ये आपण V1 इज इक्वल टू V2 करणार. म्हणजेच काय होणार आहे दोन्ही हे फॉर्म्युले काय होणार, हे इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2 म्हणजेच पाय d1 n1 डिवाइड बाय 60 इज इक्वल टू पाय d2 n2 डिवाइड बाय 60. आता याच्यामध्ये पाय 60 कॅन्सल होणार कारण कॉन्स्टंट आहे, राहणार d1 n1 इज इक्वल टू d2 n2, म्हणजे n2 अपॉन n1 इज इक्वल टू d1 अपॉन d2. हाच फॉर्म्युला आपल्याला या पद्धतीनं मिळू शकतो. बघा मग असे जे मिळालं आपल्याला n2 अपॉन n1 इज इक्वल टू d1 अपॉन d2, म्हणजे असं पण आपल्याला मिळू शकते. पेरिफेरल वेलोसिटी आपण कन्सिडर केली तर या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळतो. म्हणजेच आता आपल्याला माहित असतो की n2 स्पीड रेशो काय असतो n2 अपॉन n1 n2 upon n1 is equal to d1 upon d2, n2 upon n1 is equal to d1 upon d2. हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो दिस इज अवर टुडेज लेक्चर. ओके, सो आपण याच्यामध्ये आता महत्त्वाचं काय बेल्ट म्हणजे काय, ॲक्च्युअल बेल्ट ड्राईव्ह बघितलं, बेल्ट ड्राईव्ह कशा पद्धतीनं त्याची मटेरियल असतं बघितलं, त्यानंतर पॉवर ट्रान्समिट करताना आपल्याला कशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने पॉवर बेल्टमध्ये वेगवेगळे ड्राईव्ह वापरून बेल्ट ड्राईव्ह वापरून आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने पॉवर आपण ट्रान्समिट करू शकतो हे पण आपण बघितलं. त्यानंतर एक आपल्याला हा आपण एक आपण एक्सप्रेशन बघितलं किंवा एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं व्हेलॉसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्ह, व्हेलॉसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्ह आपण कशा पद्धतीने फॉर्म्युलेट होते बघितले. आणि फायनल आपण काढले n2 upon n1 is equal to d1 upon d2. Okay, so thank you very much for watching this lecture.